बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण या ठिकाणी इराचं तिसरं सेशन बघणार आहे. तर यामध्ये आधी आपण लॅबवर क्लिक करूया, त्यानंतर टायपिंग प्रॅक्टिस, त्यानंतर स्टार्ट एक्झाम, त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर इथे जे लाईन आलेली आहे ती जशीच्या तशी तुम्हाला टाईप करायची आहे. टाईप केल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे, ओके करायचं आहे, यस आय एमवर क्लिक करायचं आणि एंड एक्झाम इथे टाईप करायचं. ओके करायचं. त्यानंतर तुम्हाला सोडवायचं आहे नॉलेज चेक. नॉलेज चेकमध्ये स्टार्ट एक्झाम, यामध्ये 10 क्वेश्चन्स आहेत. तर पहिला क्वेश्चन बघा, इफ यू वॉन्ट टू चेंज द डेस्कटॉप. पुन्हा आपण स्टार्ट करूया, मराठीमध्ये स्टार्ट करूया. थर्ड सेशन, मराठी लँग्वेज घ्यायची. त्यानंतर लॅब हॉरमध्ये नॉलेज चेक. तर बघा, हा या क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर त्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर याचा आन्सर आहे थीम्स. थीम्स याचा आन्सर आहे. तर नंबर 4 नंबरचं जे आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, सबमिट. सेकंड क्वेश्चन आहे, डेस्कटॉप बॅकग्राऊंड बदलण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडाल. तर बघा, त्याचा आन्सर या ठिकाणी दिलेला आहे पर्सनलाइज. पर्सनलाइज हे त्याचा आन्सर आहे. फर्स्टवाला यावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर सबमिट. थर्ड क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता चित्रात स्क्रीनसेवरसाठी कोणतं चित्र दाखवलेलं आहे रिबनचं. तर बघा, इथे रिबनसाठी तुम्हाला हे रिबनचं चित्र आहे नंबर 4. तर नंबर 4वर तुम्हाला क्लिक करायचं आहे, सबमिट करायचं आहे. चौथा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कंट्रोल पॅनलमधून तुम्हाला फोटो डेस्कटॉप बॅकग्राऊंडवर ठेवायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्याकरता तुम्हाला पर्सनलाइज. तर इथे बघा, पर्सनलायझेशन या चित्रामध्ये दाखवलेलं आहे, हे याचा आन्सर आहे. नंबर 4वर क्लिक करायचं आहे. खालीलपैकी कोणता पर्याय वापरून अनेक चित्र तुम्ही तुमच्या डेस्कटॉप वॉलपेपरवर ठेवू शकता. हा क्वेश्चन आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे, त्यापैकी बघा यामध्ये बॅकग्राऊंड हे याचा आन्सर आहे. यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला, नंबर 3. जे याचा ऑप्शन बघा, फिट अँड स्ट्रेच हे याचा आन्सर आहे. यामध्ये दिलेलं आहे की स्क्रीन जे आहे कशी पाहिजे आहे तुम्हाला, ते कशा पद्धतीने तुम्हाला सेट करता येईल. तो क्वेश्चन वाचायचा तुम्ही, आणि क्वेश्चन वाचल्यानंतर फर्स्ट याचा आन्सर आहे, सबमिट. 7वा क्वेश्चन आहे, विंडोज 10मध्ये डेस्कटॉप यामध्ये कशाचा समावेश होतो ज्यामुळे डेस्कटॉप बॅकग्राऊंड ठराविक वेळेत बदलते. तर यामध्ये आहे स्लाइड शो याचा आन्सर आहे. स्लाइड शोवर क्लिक करायचं आहे, सबमिट करायचं आहे. 8वा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुम्हाला वाचायचा आहे. जर तुम्ही वेळेत इनपुट मिळाले नाही तर स्क्रीनवर एक चित्र किंवा ॲनिमेशन स्क्रीनवर दिसते, त्याला आपण काय म्हणत असतो. तर याचा आन्सर आहे या ठिकाणी तुम्हाला बघा, स्क्रीनसेवर याचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 9, जर तुमची संगीत डेस्कटॉप बॅकग्राऊंड माऊस कर्सर सध्या चालू थीम असेल तर यादीत दिसायला लागेल. हा क्वेश्चन तुम्हाला वाचायचा व्यवस्थित. त्यानंतर मध्ये याचं आन्सर आहे सेव्ह हे याचा आन्सर आहे, नंबर 4. 10वा क्वेश्चन आहे, पेंट वापरून पुढील गोष्टी करता येतात. पेंट वापरून तुम्हाला चित्र एडिट करणे हे याचा आन्सर आहे. यावर क्लिक करून सबमिट करायचं आहे. एंड एक्झाम टाईप करायचं आणि कन्फर्म करायचं. त्यानंतर सेशन कंप्लीशन टेस्ट, स्टार्ट एक्झाम यावर क्लिक करा. बहुतेक वेळा सॉफ्टवेअर या शब्दाला हा शब्द समानार्थी म्हणून वापरला जातो. याचा आन्सर आहे प्रोग्राम. सेकंड नंबर यावर क्लिक करायचं. सेकंड क्वेश्चन आहे, कम्प्युटर संसाधनाची समन्वय साधणारा वापरकर्ता कम्प्युटर यांच्यामध्ये एक इंटरफेस उपलब्ध करून देतो आणि ॲप्लिकेशन रन करतो. तर याचा आन्सर आहे ऑपरेटिंग सिस्टीम.
तर बघा ऑपरेटिंग सिस्टीमचे ते कार्य असतात. क्वेश्चन वाचायचा आणि वाचल्यानंतर 4 ऑप्शनपैकी ऑपरेटिंग सिस्टीम हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अँटीव्हायरस प्रोग्राम हे तुमच्या कम्प्युटर सिस्टीमचे व्हायरसपासून संरक्षण करतात. तर हा कोणत्या टाईपमध्ये येत असतो? तर याचा ॲन्सर आहे युटिलिटीज. अँटीव्हायरस प्रोग्राम हे युटिलिटीजमध्ये येत असते. चौथा क्वेश्चन आहे, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे यासाठी लिहिलेले प्रोग्राम्स आहेत. तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर कशासाठी आहे? एखादे विशिष्ट काम असते जे निर्मिती संपादन करण्यासाठी. नंबर 4, 4 नंबरचा याचा ॲन्सर आहे. त्यानंतर यस करायचं, एंड एक्झाम टाईप करायचं आणि कन्फर्म करायचं आणि ओके करायचं. अशा पद्धतीने तुमचं तिसरं सेशन कंप्लीट झालेलं आहे.